भावाकडे राहण्याचा घेतला आधार। सराईत दाम्पत्याने घरफोडी करून लंपास केले तब्बल 96 तोळे सोने, 80 मोबाईल आणि लाखोंचा मुद्देमाल। नाशिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांनी उलगडला मोठा घरफोडीचा गुन्हा। पती पत्नी अटकेत, 13 गंभीर गुन्ह्यांचा पर्दाफाश। सविस्तर बातमी। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने सराईत घरफोडी करणाऱ्या पती पत्नीला अटक करून मोठी कारवाई केली आहे। आरोपींकडून 96 तोळे सोन्याचे दागिने, 80 मोबाईल फोन व इतर मुद्देमाल असा एकूण सुमारे 29,99,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस सह आयुक्त किरण कुमार चौहान, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। 24 जून 2026 रोजी अंबड पोलीस ठाण्यात एका घरफोडीची तक्रार दाखल झाली होती। फिर्यादी आपल्या भावाकडे राहण्यासाठी गेल्याचा फायदा घेत आरोपींनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील सोन्याचे दागिने व मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारला। या गुन्ह्याचा तपास अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असताना गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती व मोबाईल लोकेशनच्या आधारे संशयितांचा शोध घेतला। सराईत पती पत्नी जेरबंद। तपासादरम्यान पोलिसांनी नवनाथ मधुकर नाईक व त्याची पत्नी प्रियाबाई नवनाथ नाईक या सराईत आरोपींना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी अंबड येथील घरफोडीसह नाशिक व इतर जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांची कबुली दिली। 13 गुन्ह्यांची उकल। या कारवाईत अंबड, भोटी, उरण, तळोजा, वांडूज, भोईर, बडनेरा, पोयनाड, कोरेगाव, वाशी, मुंबई, सदर बाजार, सोलापूर आणि नाशिक ग्रामीण या विविध पोलीस ठाण्यातील एकूण 13 गुन्हे उघडकीस आले। तसेच काही गुन्ह्यांमध्ये आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवल्याची नोंदही आहे। मोठा मुद्देमाल जप्त। पोलिसांनी आरोपींकडून 96 तोळे सोन्याचे दागिने, 80 मोबाईल फोन, इतर मौल्यवान वस्तू असा एकूण 29,99,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यातील अनेक वस्तू संबंधित गुन्ह्यातील चोरीच्या असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे। कारवाई करणारे अधिकारी। यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक अविनाश जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, गुन्हे शाखा व अंबड पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केली आहे। पोलिसांकडून या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। वृत्तसंकलन रफिक सय्यद। 93/26 कलम 305, 331, 331(3) हा गुन्हा दिनांक 24/5 रोजी दाखल आहे। सदर गुन्ह्याची हकीकत अशी आहे की फिर्यादी हे घरमालक आहेत आणि त्यांनी एका कपलला घर भाड्याने दिलेलं। त्यावेळेस आरोपी यांनी घरमालकाचं विश्वास संपादन करून ते घरी हजर नसताना त्याच्या घरातील जवळजवळ 11-11.5 तोळे सोनं घेऊन लंपास झालेले। सदरचा गुन्हा अनोळखी कपल विरोधात दाखल होता। या गुन्ह्यासंदर्भात आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि तांत्रिक तपास करून तर ह्या गुन्ह्यात आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत। त्यामध्ये एक महिला आरोपी आणि एक पुरुष आरोपी, दोघं नात्याने पती पत्नी आहेत। आरोपीचं नाव आहे नवनीत मधुकर नाईक, वय 46 वर्ष, आणि स्मिता नवनीत नाईक। हे जे रेकॉर्डवर आरोपी आहेत त्यांच्यावर 2005 पासून गुन्हे दाखल आहेत। जवळपास 25 ते 30 गुन्हे दाखल आहेत आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आणि बेंगलोर या ठिकाणी हे गुन्हे दाखल आहेत। यामध्ये आम्ही या गुन्ह्यामध्ये घोटी आणि सफाळे या ठिकाणचे पण गुन्हे ओपन केलेले आहेत। आरोपीकडून आम्ही जवळपास 16 तोळे सोनं रिकव्हर केलेलं आहे आणि जवळपास 3 ते 4 लाखाचा मुद्देमाल त्याच्या घरात जे त्याने ह्या गुन्ह्यातले पैसे चोरी करून जे पैसे घेतलेले आहेत त्यामुळे त्याचे त्या साहित्याने ते साहित्य घेतलेले ते त्यांनी हे केलेले आणि सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे। सदरचे कामगिरी आम्ही माननीय सीपी सर, माननीय एसपी साहेब, माननीय सिनियर पीआय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले नाही। सध्या हे दोघंच काम करतात, दोघं पती पत्नी आहेत आणि त्यांचं मोडस असं आहे की एखादं घर हुडकायचं, घर शोधून त्या घर मालकाशी आणि त्याच्या मुलाशी एकदम व्यवस्थित बोलणं आणि घर मालकाकडनं लॉक घेणं की कुलूप घेऊन माझं घराचं कुलूप खराब झालेलं आहे आणि त्याची डुप्लिकेट चावी बनवणे आणि ती परत कुलूप घर मालकाला देणं आणि ज्या दिवशी घर मालक घरी नसतात त्यावेळेस त्याच्या बनावट चावीने कुलूप उघडून घरामध्ये चोरी करत असतात। सध्या त्यांना आम्ही आरोपी यांना भुसरीतून जिल्हा पालघर इथून अरेस्ट करण्यात आलेले आहे।